हॅलो एव्हरीवन. आज आपण SY.BCom सेमिस्टर 3 मेथड्स ऑफ कॉस्टिंग या सब्जेक्टमधील चॅप्टर नंबर 1 इंट्रोडक्शन टू मेथड्स ऑफ कॉस्टिंग इलिस्ट्रेशन नंबर 9 पेज नंबर 1.27 पाहणार आहे. सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया. फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन इन रिस्पेक्ट ऑफ जॉब नंबर 476 ऑफ एल्कॉन प्रिंटर्स फतेपूर, यू आर रिक्वायर्ड टू कॅल्क्युलेट द कॉस्ट ऑफ द जॉब अँड द प्राइस ऑफ द जॉब टू गिवन अ प्रॉफिट ऑफ 25% ऑन सेलिंग प्राइस. म्हणजे इथं ऑन सेलिंग प्राइस हे लक्षात ठेवा. ऑन सेलिंग प्राइस, ऑन हा शब्द आहे आणि सेलिंग प्राइस लिहिलं आहे. म्हणजे सेलिंग प्राइस तुमची 100 आहे आणि प्रॉफिट 25 आहे. तर तुम्हाला कॉस्ट प्राइस काढायची आहे. सेलिंग प्राइस मायनस प्रॉफिट इज इक्वल टू कॉस्ट प्राइस. म्हणजे कॉस्ट प्राइस येणार आहे तुमची 75. पुढे गेल्यानंतर आपण कॅल्क्युलेशन करणारच आहोत. प्राईम कॉस्ट मटेरियल म्हणजे हे रॉ मटेरियल आहे 8200. डायरेक्ट एक्सपेन्सेस दिलेले आहेत. डायरेक्ट वेजेस आपल्याला कसं दिलेलं आहे बघा, कॅल्क्युलेट करून दिले. डिपार्टमेंट XYZ हे 3 डिपार्टमेंट आहेत आणि त्यांची आर्स वर्क म्हणजे किती तास काम केलेलं आहे. एक्स डिपार्टमेंटनं 160 आर्स काम केलेलं आहे. Y डिपार्टमेंट 200 तास काम करत आहे आणि झेड डिपार्टमेंट आहे 150 आवर्स काम करत आहे. आणि पर रेट दिलेला आहे. हे कशाचं आहे तर डायरेक्ट वेजेस 5, 6 आणि 4 हे डायरेक्ट वेजेसशी रिलेटेड तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आता खाली बघा असं लिहिलं आहे ओव्हरहेड एक्सपेन्सेस. ओव्हरहेड एक्सपेन्सेस म्हणजे खाली आपल्याला एक्सपेन्सेस दिलेले आहेत. फिक्स ओव्हरहेड्स आहेत ₹12,000 फॉर 4,000 लेबर आर वर्क. म्हणजे इथं असं सांगितलं आहे की जे 4,000 कामगार आहेत आणि 12,000 रुपये त्यांची पेमेंट आहे. पण आपल्याला 4,000 कामगार किती तास काम करणार आहे तर एक्स डिपार्टमेंटमध्ये 160 तास, Y डिपार्टमेंटमध्ये 200 आवर्स आणि झेड डिपार्टमेंटमध्ये 150 आवर्स. तर आता आपल्याला इथं रेट फाईंड करावा लागेल आणि मग आपल्याला फिक्स ओव्हरहेड्स आपल्याला फाईंड करता येतील. मी ॲन्सर सॉल्व करताना सांगणारच आहे, फक्त आपण पहिला क्वेश्चन रीड करून घेऊ. तर त्याच्यानंतर दिलं व्हेरिएबल ओव्हरहेड्स ₹4,000 फॉर 2,000 लेबर्स आवर्स वर्क. परत Y डिपार्टमेंट दिलेला आहे ₹3,000 आहेत फॉर 3,000 लेबर आवर्स वर्क. त्याच्यानंतर झेड ₹3,000 फॉर 1,000 लेबर आवर्स वर्क. सेमी व्हेरिएबल म्हणजे इथं 3 प्रकारचे व्हेरिएबल दिलेले आहेत, एक्सपेन्सेस दिलेले आहेत. फिक्स ओव्हरहेड्स, व्हेरिएबल ओव्हरहेड्स आणि सेमी व्हेरिएबल ओव्हरहेड्स. ओव्हरहेड्स मीन्स एक्सपेन्सेस. तर हे तुम्हाला एक्सपेन्सेस दिलेले आहेत आणि किती रुपीज आहेत आणि किती लेबर लागलेले आहेत. बट आपल्याला इथं विचार करताना वर्क आवर्सचा विचार करायचा आहे, किती तास काम झालेलं आहे. तर आपण काय करू, आता ॲन्सरला सुरुवात करू. खूप सोपा क्वेश्चन आहे, फक्त व्यवस्थित सॉल्व करूया. आता आपण काय करायचं आहे, पहिलं लिहायचं आहे इन द बुक्स ऑफ एल्कॉन प्रिंटर्स फतेपूर. त्याच्यानंतर जॉब कॉस्ट शीट फॉर द जॉब नंबर 476 फॉर द पिरियड एंडेड डॅश डॅश डॅश, कारण आपल्याला पिरियड दिलेला नाही. त्याच्यानंतर आपण लिहिलं पर्टिक्युलर्स रुपीज अँड रुपीज. आता आपल्याला घ्यायचं आहे प्राईम कॉस्ट मटेरियल. तर जे दिलं आहे आपण तिथूनच सुरुवात करणार आहोत. मी पहिलं लिहिणार आहे प्राईम कॉस्ट मटेरियल, किंवा आपण असं पण म्हणू शकतो, मी रेड पेनने लिहिते, तुम्ही रेड पेनने लिहू नका. डायरेक्ट मटेरियल. ह्याच्यामध्ये काय येणार आहे तर एक आपण हेच नाव लिहूया प्राईम कॉस्ट मटेरियल्स. आणि अमाऊंट आहे 8,200. तर आपण आउटर कॉलममध्ये लिहूया 8,200. त्याच्यानंतर दिले डायरेक्ट एक्सपेन्सेस. त्याच्या अगोदर आपण डायरेक्ट वेजेस घेतो आणि मग डायरेक्ट एक्सपेन्सेस घेतो. मग आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत डायरेक्ट लेबर. म्हणजेच डायरेक्ट वेजेस. त्याच्यामध्ये एक आहे डायरेक्ट वेजेस. इथं लिहूया डायरेक्ट वेजेस. आता डायरेक्ट वेजेस लिहिताना आपल्याला डिपार्टमेंट लिहायचं आहे. मग आपण पहिल्या कॉलममध्ये लिहिणार डिपार्टमेंट. DEPT एवढं लिहिलं तरी चालेल. डिपार्टमेंट आहे X, डिपार्टमेंट आहे Y, डिपार्टमेंट आहे झेड. हे डिपार्टमेंट आहेत
आणि आपल्याला त्यांचा कामाचा तास दिलेला आहे, पण आपण इथं म्हणणार आहोत ह्या डिपार्टमेंटमध्ये, ह्याला थोडी डॅश करू, 160 आवर्स, ह्याचा आहे 200 आवर्स आणि ह्याचा आहे 150 आवर्स इंटू आता आपल्याला इथं रेट दिला आहे, एका रेटला 5 रुपये, 160 तास काम केलं, रुपीज आपण म्हणू 5 इंटू रुपीज 6 and 4, रुपीज 6 इंटू रुपीज 4. तर आता बघा ह्याचा मिनिंग काय आहे की जे डायरेक्ट लेबर आहे त्या लेबरनी 160 तास या डिपार्टमेंटमध्ये काम केलं, पूर्ण दिवस नाही किंवा पूर्ण काम असं केलं असं काही नाही, फक्त त्यांनी सांगितलं 160 तास काम केलं, एका तासाला 5 रुपये आहे, तर 160 तासाला किती रुपये, म्हणून आपल्याला काय करायचं आहे इथं इंटू करून घ्यायचं आहे आणि मग आन्सर बघायचा आहे. आपण कॅल्सीवर करू, 160 इंटू 5 800 इथं आपण घेऊ 200 इंटू 6 1200 150 इंटू 4 600 ह्या सगळ्याची टोटल करू आपण. 600 प्लस 1200 प्लस 800 2600 आपण इथं लिहू, इथं लिहिलं तरी चालेल किंवा इथं लिहिलं तरी चालेल, 2600 डायरेक्ट लेबर झालं. आता आपल्याला बघायचं आहे डायरेक्ट लेबर नंतर डायरेक्ट एक्सपेन्सेस इथं दिलेलं आहे, तर आपण ॲड लिहिणार, एक्सपेन्सेस त्याच्या अंडरमध्ये आपल्याला दिलेलं आहे डायरेक्ट एक्सपेन्सेसच लिहिलं आहे नाव, तेच लिहू आपण. अमाऊंट आहे 1320. आता ह्या सगळ्याला आपण म्हणणार आहोत प्राईम कॉस्ट. तर ह्याची टोटल करू आपण, कॅल्सीवर केली तरी चालेल, 8200 प्लस 2600 प्लस 1320, आन्सर आलं 12120. ह्याला आपल्याला म्हणायचं आहे प्राईम कॉस्ट, ह्याला काय म्हणायचं आहे प्राईम कॉस्ट. देअरफॉर किंवा डायरेक्ट कॉस्ट पण म्हणतात याला, प्राईम कॉस्ट, ह्याला आपण ए म्हणणार आहोत. त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे एक्सपेन्सेस, ओव्हरहेड एक्सपेन्सेस. ओव्हरहेड एक्सपेन्सेस त्याच्या अंडरमध्ये आहे फिक्स्ड ओव्हरहेड्स. फिक्स्ड ओव्हरहेड्स. आता फिक्समध्ये बघा इथं 3 डिपार्टमेंट आहेत आणि मग पहिलं आपल्याला ह्याचा रेट काढून घ्यावा लागणार आहे, त्याच्यासाठी थोडंसं तुम्हाला वर्किंग करावं लागेल. तर वर्किंग करताना कसं करायचं आहे बघा, 12,000 रुपये तुम्हाला खर्च येणार आहे. लेबर किती तास, लेबर आर्स वर्क किती तास काम केलं त्यांनी, 4000 तास काम केलं तर 12,000 रुपये मिळणार आहेत. पण त्यांनी किती तास काम केलं, एक्स डिपार्टमेंटमध्ये 160 आर्सच काम केलं आहे, म्हणून पहिलं बघा 4000 तास काम केलं तर त्यांना 12,000 रुपये वेजेस मिळणार आहेत. म्हणून आपण इथं काय करायचे, ₹12,000 डिवाइड बाय 4000 डिवाइड बाय, एक मिनिट, इथं 12,000 डिवाइड बाय 4000. तर इथं बघा कॅल्सीवर दाखवते तुम्हाला म्हणजे इझी पडत. 12,000 डिवाइड बाय 4000 म्हणजे येणार आहे 3 रुपीज पर आवर्स. एका तासाला 3 रुपये पर आवर्स, एका तासाला 3 रुपये. रेट आला तुमचा किती, 3 रुपीज पर आवर्स. म्हणजे हे लक्षात ठेवा, हे वर्किंग केल्याशिवाय इथं तुम्हाला कळणार नाही. तर इथं आहे 12,000 डिवाइड बाय 4 म्हणजे एका तासाला 3 रुपये. पण त्यांनी 4 तास काम केलेलं आहे का, नाही, 160 आवर्स काम केलेलं आहे, एका तासाला 3 रुपये. म्हणजे तुमचे फिक्स ओव्हरहेड्स तुमच्या लक्षात येतील. तर आपण इथं काय करणार आहोत, ॲक्च्युअल 3 डिपार्टमेंटने किती काम केलं ते घेणार आहोत, ॲक्च्युअल XYZचं. आणि मग ह्यांनी ह्या आरला आपण 3 रुपीजनी मल्टिप्लाय करणार आहोत,
म्हणून मी इथं लिहिणार आहे की त्यांनी ॲक्च्युअल वर्क किती केलं, म्हणून इथं लिहिणार आहे ॲक्च्युअल आवर्स वर्कड बाय डिपार्टमेंट्स. आपण इथं लिहू एक्स डिपार्टमेंट, वाय प्लस झेड. तर एक्सनी किती काम केलं तर 160 आवर्स प्लस यांचा आहे 200 आवर्स प्लस 150. टोटल आवर्स किती आले बघा, 160 प्लस 200 प्लस 150, 510 तास काम केलेलं आहे. म्हणून इथं लिहिणार आहोत टोटल आवर्स 510, 510. आता 510 त्यांनी काम केलेलं आहे. खाली लिहिणार आहोत आपण देअरफॉर टोटल आवर्स 510 इंटू रेट आहे रुपीज. किती काढलं तर आपण 3. बघा इथं किती काढलेलं आहे 3 रुपीज 3. तुम्ही ब्रॅकेटमध्ये लिहू शकता 510 इंटू रुपीज 3. किती येत आहे बघा 510 इंटू 3 1530. म्हणजे इथं फिक्स ओव्हरहेडचे इथं तुम्ही लिहू शकता किंवा इथं पण लिहू शकता. ओव्हरहेड 1530 एवढे आले तुमचे फिक्स ओव्हरहेड्स. हे लक्षात घ्या. हे झालं आपलं फिक्स ओव्हरहेड्सचा रेट आपण काढला, एवढे आले. तर तुम्ही इथं पण लिहू शकता किती होतं ह्याचे 1530 आणि तेच बाहेर आले तिथं. त्याच्यानंतर आपल्याला ॲड करायचं आहे. आता आपल्याला काय सांगितलं आहे बघा इथं फिक्स ओव्हरहेड नंतर व्हेरिएबल ओव्हरहेड्स ॲड लिहूया आपण इथं, किंवा ह्याला आपण ए म्हणू, आता बी तर बी म्हणू. व्हेरिएबल ओव्हरहेड्स. आता व्हेरिएबलमध्ये पण सेम तसंच करायचं आहे. एक्स डिपार्टमेंटचं वेगळं काढायचं आहे, वायचं वेगळं आणि झेडचं वेगळं. तर आपण ह्याला ना असं थोडं उभं घेऊया. आता डिपार्टमेंट्स आणि आपण इथं लिहू वर्क किती तास केलं, ॲक्च्युअल आर्स लिहिते, आर्स. त्याच्यानंतर इंटू रेट आणि इज इक्वल टू टोटल. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. डिपार्टमेंट एक्स, वाय आणि झेड. तर यांचं ॲक्च्युअल वर्क्स आर इथं दिलेले आहेत 160, 200 आणि 150. हे आर्स झाले. आपण याचा रेट फाइंड करूया. आता इथं रेट बघा 4000 डिवाइड बाय 2000. इथं कसं करायचं बघा 4000 रुपीज आहे डिवाइड बाय किती तास काम केलं त्यांनी. बघा याचा अर्थ काय आहे, जर 4 तास काम केलं तर त्यांना 2000 रुपये मिळणार आहेत. पण त्यांनी 4 तास काम केलं नाही. या 3 झिरोला 3 झिरो गेले, 2 1 2, 2 2 4 म्हणजे ₹2. इथं ॲन्सर किती येणार आहे, मी पेन्सिलने इथं लिहून ठेवते. रेट किती आहे तर ₹2. त्याच्यानंतर आपण वायचा पण काढून घेऊया. वायचा आहे 3000 रुपीज मिळणार आहे जर त्यांनी 3000 तास काम केलं तर. म्हणजे या 3 झिरोला 3 झिरो गेले, 3 1 3, 3 1 3 म्हणजे ₹1. तर आपण इथं लिहून ठेवूया ₹1 रेट आहे. हा रेट आहे, रेट ₹1 एका तासाला. त्याच्यानंतर आहे 3000 ह्याचा झेडचा, हा होता एक्सचा, हा होता वायचा, हा आहे झेडचा. 3000 डिवाइड बाय 1000. तर इथं बघा ह्याचा रेट आहे 3000 होते. 3000 डिवाइड बाय 1000 केलं की आन्सर आलं ₹3 पर रेट. तर आपण 3000 डिवाइड बाय 1000 लेबर आर्स, मग आपण आन्सर आलं 3. हा रेट आहे. मग आपण काय केलं इथं 160 ॲक्च्युअल वर्क्स किती झालं आहे बघा. इथं ॲक्च्युअल वर्क झालेला आहे 160
60, 200 आणि 150. पण त्यांनी या तासाचा आपल्याला रेट दिला आहे. एवढं तास काम केलं की एवढे मिळणार आहेत. पण 160 आवर्स काम केल्यानंतर त्यांना एका तासाला 2 रुपये म्हणजे टोटल 320 रुपीज मिळणार आहेत. 200 into 1 एका तासाला 1 रुपया. 200 तास काम केल्यानंतर त्यांना 200 रुपीज मिळणार आहेत. एका तासाला 3 रुपये. तर 150 तासांना त्यांना 450 रुपीज मिळणार आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, याची टोटल करायची आहे. 320 प्लस 200 प्लस 450 किती झाली टोटल याची? 970. चीज टोटल आपण बाहेर पण लिहिणार आहोत 970. आता त्याच्यानंतर पुढं जाऊया आपण. व्हेरिएबल काढलं. आता सेमी व्हेरिएबल्स आपल्याला काढायचे आहेत. सेम प्रोसेस आहे. इथं पण सी आपण टाकू. इथं लिहिणार आहोत सेमी व्हेरिएबल्स. सेमी व्हेरिएबल ओव्हरहेड्स. त्याच्यामध्ये पण सेम करायचं आहे. ह्याने ह्याला डिवाइड करायचं, रेट काढायचा. रेट काढल्यानंतर ह्या तासांनी त्या रेटला मल्टिप्लाय करायचं. प्रोसेस लक्षात ठेवा. सेम असंच आपण खाली करणार आहोत. परत लिहिणार आहोत डिपार्टमेंट ॲक्च्युअल आर्स इंटू रेट इज इक्वल टू टोटल. डिपार्टमेंट आहे एक्स, वाय आणि झेड. आता ॲक्च्युअल तास किती काम केलेलं हे ॲक्च्युअल तास आहेत. 160 आवर्स, 200 आवर्स आणि 150 आवर्स इंटू रेट. आता आपल्याला रेट फाइंड करायचा आहे. सेम इथं आपण प्रोसेस तशीच करणार आहोत. सेमी व्हेरिएबल ओव्हरहेड्स एक्स, वाय, झेड. डिपार्टमेंट दिलेला आहे. तर पहिला पण एकदम नाही येणार आहे. एक्सचं काढू. एक्सचं कसं येईल तर 700 रुपीज डिवाइड बाय तास म्हणजे टोटल तास किती काम केले. तर आपण इथं करू 700 डिवाइड बाय 1000 अमाऊंट. रेट आला. रेट तुमचा किती फाइंड होतो इथं बघा. रेट 0.7 पैसे म्हणजे 70 पैसे. त्याच्यानंतर आपण वायचा फाइंड करू. वायचा आहे 1000 रुपीज डिवाइड बाय 2000 तास आहे. तर इथं तुम्ही ह्याला आपण रुपीज म्हणू शकतो आणि ह्याला आर्स म्हणू शकता तुम्ही प्रत्येक ह्याला. हे आहेत रुपीज आणि हे आहेत आर्स. 1000 डिवाइड बाय 2000 0.5 म्हणजे 50 पैसे. आणि झेडचं आहे किती तास आहेत रुपीज 1120 1120 डिवाइड बाय 1000 1120 डिवाइड बाय 1000 1 रुपीज 12 पैसे 1 रुपीज 12 पैसे. तर हा आहे आपला रेट. ह्या रेटने आपल्याला मल्टिप्लाय करायचं. 7 म्हणजे 70 आहेत, 5 म्हणजे 50 आहेत आणि हे नाही केलं असं तरी चालेल. तर हा रेट आपल्याला कुठं लिहायचा आहे इथं रेट लिहायचा आहे इंटू 0.7 0.5 आणि 1.12. आता याचं मल्टिप्लाय करायचं आहे आपल्याला. 160 हे मी साईडला पेज करते इंटू 0.7 112. त्याच्यानंतर 200 इंटू 0. तुम्ही असं पण करू शकता 0.5 म्हणजे 50 पैसे आलं. त्याचं आन्सर 100. त्याच्यानंतर आहे 150 इंटू पॉईंट 1.12 168. त्याची टोटल करूया. 168 प्लस 100 प्लस 112 टोटल आलं 380. हीच अमाऊंट आपण बाहेर काढणार आहोत 380. आता हे सगळ्या एक्सपेन्सेसची टोटल करायची आहे बघा. 12,120 प्लस 1,530 प्लस 970
प्लस 380 टोटल आले 15,000. ह्याला म्हणायचं आहे टोटल कॉस्ट. टोटल कॉस्ट ही रेड पेनने आपण लिहूया. टोटल कॉस्ट म्हणजे ही आहे तुमचा, हे आहे तुमचे एक्सपेन्सेस. टोटल कॉस्ट म्हणजे कॉस्ट प्राईस, ही आहे तुमची कॉस्ट प्राईस. आता आपल्याला सांगितलेलं आहे प्रॉफिट सांगितलेलं आहे. आता आपण इथं परत वर्किंग करूया. बघा आपलं बुक इथं आहे, इथं सांगितलेलं आहे 20% ऑन सेलिंग प्राईस. प्रॉफिट आहे बघा, आपला फॉर्म्युला आहे सेलिंग प्राईस इज इक्वल टू कॉस्ट प्राईस प्लस प्रॉफिट. हा आपला असा फॉर्म्युला असतो. तर इथं जेव्हा ऑन सेलिंग प्राईस सांगतात तेव्हा सेलिंग प्राईस नेहमीच 100 घ्यायची, नेहमीच. आता इथं 25% प्रॉफिट आहे तर इथं 25 लिहायचं आणि प्लसचं साईन होतं, प्लसचं साईन लिहिलं. तर इथं करायचं 100 मायनस 25 आलं 75, म्हणजे 75 तुमची कॉस्ट प्राईस आहे. प्रॉफिट 25%, या दोघांचं ॲड केलं की 100 येतं. मग आपल्याला इथं असं करायचं आहे, इथं कॉस्ट प्राईस आणि प्रॉफिट 2 कॉलम करायचे आहेत. ₹75 कॉस्ट प्राईस होती, प्रॉफिट आहे 25. तर आता इथं कॉस्ट प्राईस आली 15,000, तर प्रॉफिट किती, तर क्वेश्चन मार्क दिलेला आहे, हे शोधायचं आहे आपल्याला. मग मी इथं देअरफॉर ह्याला रेसिप्रोकल करायचं, उलट करायचं. 15,000 वर डिवाइड बाय 75 इंटू हे 25. बघा 15,000 डिवाइड बाय 75 इंटू 25. आता आपण इथं कॅल्सीवर करून बघू. 15,000 डिवाइड बाय 75 इंटू 25, 5,000. प्रॉफिट आला तुमचा 5,000. हा प्रॉफिट आहे, कारण आपल्याला काय शोधायचं होतं, प्रॉफिट. प्रॉफिट खाली आपण क्वेश्चन मार्क दिलेला होता, म्हणजे प्रॉफिट आला तुमचा 5,000. तर आपण थोडंसंच क्वेश्चन राहतोय, ह्या पेजवर करूया आपण. पर्टिक्युलर्स रुपीज आपण इथं म्हणणार आहोत, रेड पेनने लिहूया टोटल कॉस्ट. टोटल कॉस्ट म्हणजे कॉस्ट प्राईस आहे तुमची 15,000. मी हीच 15,000 कॉस्ट प्राईस काय केलेली आहे, इथं वर घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, ह्याच्यामध्ये ॲड लिहायचं आहे प्रॉफिट. ॲड प्रॉफिट. तुम्ही रेड पेनचा यूज नका करू, तुम्हाला कळावं म्हणून मी करते. तर आपण प्रॉफिट आता वर्किंग करून काढलेला आहे. प्रॉफिट आहे तुमचा 5,000. टोटल केली 15,000 प्लस 5,000, आन्सर आलं 20,000. ह्याला म्हणायचं आहे सेल्स. तर आता आपल्या इथं क्वेश्चन संपलेला आहे. त्यांनी काय सांगितलं इथं बघा, जो तुम्हाला सेलिंग प्राईस इथं सांगितलेलं आहे प्राईस ऑफ द जॉब. काय करा, प्राईस ऑफ द जॉब. सेल्सला तुम्ही काय म्हणू शकता, प्राईस ऑफ जॉब. अशा पद्धतीनं तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि क्वेश्चन नीट समजून घ्यायचं आहे. ह्या क्वेश्चनमध्ये आपण काय पाहिलं बघा, रेट फाइंड केले आणि मग आपण आन्सर फाइंड केलेला आहे. तर बुकमध्ये इथं तुम्ही रेट लिहून घ्या. रेट कसे काढायचे, इथं असं सांगितलं आहे की जर तुम्ही 2,000 तास काम केलं तर 4,000 रुपये मिळणार आहे. इथं 3,000 तास काम केलं की 3,000 मिळणार आहे. पण ॲक्च्युअल काम किती केलेलं आहे, तर 160, 200 अँड 150 हे ॲक्च्युअल वर्स आहे. म्हणून तुम्हाला थोडासा क्वेश्चन काळजीपूर्वक करायचा आहे. क्वेश्चन खूप सोपा आहे. हा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.